Am I audible? Yes, am I audible? Yes, sir. Am I audible? हो सर, ऑडिबल आहे, ऑडिबल आहे. Okay, am I audible now? Yes. हो सर, ऑडिबल आहे तुम्ही. Okay, ठीक है. मला आवाज येतो सर? ठीक है, ठीक है. Okay. Okay, we'll start now. Okay, we're discussing in the last lecture about the phase diagrams. Okay, तर दोन टाइपच्या फेज डायग्राम्स आपण बघितल्या होत्या, बायनरी सॉलिड सोल्युशन आणि युटेक्टिक सिस्टीम. ओके, बायनरी सॉलिड सोल्युशन म्हणजे काय, कोणी सांगेल का? Can anyone tell me meaning of binary solid solution? आवाज येतोय ना? हो सर, येतोय आवाज. येस, सॉलिड सोल्युशन कोणाला सांगता येणार नाही का? What is solid solution? Someone please read this first sentence on this slide. Okay, definition of solid solution. Homogeneous mixture of two or more metals in solid state is known as solid solution. Okay, so what is binary solid solution? It is same solution. Homogeneous mixture of two or more metals in a solid state is known as a solid solution. This is a general definition of solid solution. बायनरी आपण कधी म्हणणार, जेव्हा दोनच मेटल त्याच्यामध्ये मिक्सचर असेल, दोन मेटल, सो इन दॅट केस वी विल कॉल इट एज अ solid solution. Okay, binary solid solution, remember this thing. And what is eutectic? Soluble in liquid but not soluble in solid. Yes, soluble in liquid but insoluble at solid stage, that is called as eutectic system. And partial eutectic system, it is soluble in liquid stage but partially soluble in solid stage. ओके, तर हे तीन केसेस लक्षात ठेवायचे, फिक्स कोणत्याही वेळेला ते विचारलं तरी आलं पाहिजे. ओके, दिस इज द फेज डायग्राम ऑफ बायनरी सॉलिड सोल्युशन ऑफ कॉपर अँड निकेल. ओके, कॉपर आणि निकेलचं मिक्सचर केलं आणि जर त्याची तुम्ही फेज डायग्राम ड्रॉ केली तर ती फेज डायग्राम अशी दिसते. ओके, फेज डायग्राम कशी ड्रॉ करायची वगैरे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आठवत नसेल तर इथे एक डायग्राम दाखवतो मी तुम्हाला. ओके, ही अशी डायग्राम होती, कूलिंग कर्व्स ड्रॉ करायचे एक एक सगळे त्याचे. ओके, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे, आणि त्याचे अप्पर पॉइंट्स आहेत, ते सगळे अप्पर पॉइंट्स पहिल्यांदा कनेक्ट करायचे आणि नंतर
हे जे एक मिनिट, ओके, हे जे अप्पर पॉइंट्स आहेत सगळे हे, ओके, ते पहिल्यांदा सगळे कनेक्ट करायचे आणि नंतर काय करायचे, सगळे लोअर पॉइंट्स काय करायचे, कनेक्ट करायचे. त्याच्यातून जो कर्व होतो, मग आता याचा कर्व कसा होणार, हा असा होईल, बरोबर आहे. तो कर्व कसा दिसेल, ओके, तो असा दिसेल कर्व, राईट. तर ते कर्व असे ड्रॉ केले जातात, ओके, हे लक्षात ठेवा. तर दॅट इज अबाउट बायनरी सोल्युशन. त्यानंतर आपण लिव्हर रूल बघितला, ओके, किंवा फेज डायग्राम काय काय देते ते बघितलं आपण. फेज डायग्राम आपल्याला काय काय देते, तर नंबर ऑफ फेजेस, कोणत्याही एका पॉइंटला कोणत्याही टेम्परेचरला, ओके, तुम्ही काय चेक करू शकता की हाऊ मेनी नंबर ऑफ फेजेस विल बी देअर फॉर दॅट अ पर्टिक्युलर मेटल, ते आपण चेक करू शकतो बाय युझिंग ए फेज डायग्राम, ओके. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग इज कंपोजिशन ऑफ फेजेस, ओके. तर समजा एखाद्या केसमध्ये एकापेक्षा जास्त फेजेस असतील, म्हणजे सॉलिड पण असेल आणि लिक्विड पण असेल, ओके. तर त्या केसेसमध्ये सॉलिड झालेला जो पार्ट आहे, त्या सॉलिड झालेल्या पार्टचं कंपोजिशन काय आहे आणि लिक्विड झालेल्या पार्टचं कंपोजिशन काय आहे, ते आपण फाइंड आउट करू शकतो. कशापासून, फेज डायग्राम पासून. कसं फाइंड आउट करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे लास्ट टाइम, ओके. काय करायचं, फक्त त्या पॉइंट पासून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, जिथे ती लाईन खाली मॅच होते ज्या कंपोजिशनला, दॅट विल बी द कंपोजिशन ऑफ दॅट फेज, ओके. अँड देन लिव्हर रूल, ओके. तर लिव्हर रूल मध्ये आपण काय बघितलं होतं, तर कंपोजिशन ऑफ सॉरी व्हॉट यू कॅन से द पर्सेंटेज ऑफ फेजेस, ओके. म्हणजे आपल्याला हे माहित आहे की एका पॉइंटला एका टेम्परेचरला किती फेजेस आहेत. समजा 2 फेजेस असतील तर त्याचे कंपोजिशन ऑफ फेजेस पण आपण माहिती करून घेऊ शकतो की लिक्विडचं कंपोजिशन काय आहे आणि सॉलिडचं कंपोजिशन काय. पण आपल्याला हे कधीच नाही समजू शकणार की किती अमाऊंट आहे, म्हणजे लिक्विड किती अमाऊंट मध्ये आहे आणि सॉलिड किती अमाऊंट मध्ये आहे, ओके. तर ते फाइंड आउट कशापासून करायचं, तर लिव्हर रूल पासून, ओके. तर सिंपल आहे. ही जी मध्ये लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनला काय म्हणायचं, कॅन एनीवन टेल मी. ही जी ग्रीन कलरची लाईन दिसते या डायग्राम मध्ये हॉरिझॉन्टल, या लाईनला काय म्हणायचं, व्हॉट वॉज द नेम ऑफ दिस लाईन. Yes, someone please answer. What this green line is referred as? Tie line. Tie line, exactly. This is perfect answer. या लाईनला काय म्हणायचं, टाय लाईन, ओके. तर टाय लाईनचा एक सेंटर असतो, जो तुमचा पॉइंट असतो, ज्या पॉइंटला तुम्ही हे केलेलं असतं. समजा हा पॉइंट आहे, तर इथून टाय लाईन ड्रॉ करायची त्या पॉइंट मधून हॉरिझॉन्टल. ऑब्वियस आहे की एक एंड इकडं सॉलिडस लिक्विडस लाईनला टच होईल, एक पॉइंट सॉलिडस लाईनला टच होईल, ओके. नंतर काय करायचं की समजा जर तुम्हाला लिक्विड अमाऊंटचं, लिक्विडच्या फेजचा अमाऊंट कॅल्क्युलेट करायचा आहे, तर या मधल्या पॉइंट पासून, समजा हा पॉइंट आपण असं पकडू की पॉइंट ए आहे, ठीक आहे. तर ए पासून काय करायचं, लिक्विडचं आपल्याला पर्सेंटेज काढायचं असेल तर सॉलिडस कडचं डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे ए पासून एक्स पर्यंत घ्यायचं, डिवायडेड बाय टोटल लेंथ एक्स वाय इंटू 100. दॅट विल गिव्ह यू द अमाऊंट ऑफ लिक्विड फेज इन दॅट केस, ओके. समजा जर तुम्हाला सॉलिडचं फॉर्म फाइंड आउट करायचं असेल, तर ह्या पॉइंट ए पासून, इथं सेंटर पॉइंट पासून वाय कडे, म्हणजेच काय, लिक्विडस लाईन कडे घ्यायचं डिस्टन्स ए वाय डिवायडेड बाय टोटल डिस्टन्स एक्स वाय इंटू 100, ओके. दिस इज लिव्हर रूल. एकदम सिंपल आहे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नेक्स्ट सिस्टीम दॅट वी स्टडीड वॉज युटेक्टिक सिस्टीम, ओके. सो युटेक्टिक सिस्टीम मध्ये असं होतं की युटेक्टिक सिस्टीम मध्ये दोन्ही मटेरियल हे मिक्स होत नाही, मग त्यांचे सोल्युशन्स हे असे तयार होतात, ठीक आहे. एका पॉइंटला त्याचे युटेक्टिक सोल्युशन तयार होतं वगैरे, दॅट वी हॅव डिस्कस्ड. पण मी तुम्हाला पुन्हा सांगणार, त्यामुळे जास्त काही जरी समजलं नसेल तर काळजी करा. पण आता ह्या फेज डायग्रामच्या थोडंसं पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला अजून एक पॉईंट शिकवतो, विच इज नॉट इन्क्लुडेड अगेन इन सिलेबस. यातले बऱ्याचशा पॉईंट जे मी सांगतोय त्यातली सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेले नाहीत, पण ते शिकवल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही, ओके. रिमेंबर दिस थिंग. आणि असं पण होऊ शकतं की, म्हणजे असं यापूर्वी पण झालेलं आहे की जरी सिलेबस मध्ये एखादा पॉईंट नसेल तर बऱ्याच वेळेला कसं की ते अज्युम केलं जातं की इट इज प्री रिक्विजिट ऑफ ए पर्टिक्युलर पॉईंट. म्हणजे फेज डायग्राम जर विचारले असेल तर सॉलिडिफिकेशन ऑफ ए मटेरियल किंवा सॉलिडिफिकेशन ऑफ एन अलॉय, ओके, हे प्री रिक्विजिट पकडलं जातं. त्यामुळे प्री रिक्विजिट असल्यामुळे ते तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं, ओके. तर सॉलिडिफिकेशन ऑफ अलॉय हे कसं होतं ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ, ठीक आहे. मी एक टेम्पलेट घेतलं इथे, एक अलॉयचं, ओके. आता हे सगळ्यांना माहित आहे, हे कशाचे फेज डायग्राम आहे, कोणी सांगू शकतं का मला. मेटलचं नाव नको आहे, फक्त कुठल्या सिस्टीमची फेज डायग्राम आहे सांगा मला. मी एक ब्लँक टेम्पलेट घेतलेलं आहे इथे, ठीक आहे. ही कोणती फेज डायग्राम आहे, कोणत्या सिस्टीमची.
आत्ताच सांगितलं की रे 5 मिनिटापूर्वी. यस, आवाज आला नाही तुझा. येस, ही कशाची हे आहे, फेज डायग्राम आहे. सॉलिड सोल्युशन सर. कशाची? सॉलिड सोल्युशन. ऑब्विसली ही सॉलिड सोल्युशनची आहे. जेव्हा असे फक्त दोनच कर्व तुम्हाला दिसतात हे असे, तेव्हा ती सॉलिड सोल्युशनची असते. युटेक्टिक सिस्टीमची ही अशी असते, ही. ओके, ही युटेक्टिक सिस्टीमची असते आणि पार्शियल युटेक्टिकची मी तुम्हाला दाखवतो. ओके, त्याला टाइम आहे. ही कंपल्सरी लक्षात ठेवायचं की दिस इज अ फेज डायग्राम ऑफ ए सॉलिड सोल्युशन, बायनरी सॉलिड सोल्युशन. ठीक आहे. आता ह्याच्यातलं आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, इथे मी कुठेतरी एक मार्क करतो, 1.1 20 40 60 20 ठीक आहे. इथे 40 60 इथे आपण असं घेऊ की एक मेटल 60 आहे आणि दुसरा मेटल 40 आहे. ठीक आहे, म्हणजे लिहिलंय ते दिसतंय ना खाली 60-40. येस सर. 60-40 कॉम्बिनेशनचं हे कुठले तरी दोन मेटल आहेत असं समजा. ओके, एक एक्स आहे मेटल. ओके, एक मेटल एक्स आहे असं समजा आणि दुसरा मेटल वाय आहे असं समजा. ठीक आहे, तर एक्सचं पर्सेंटेज आहे 60, वायचं पर्सेंटेज आहे 40. ओके, असं आपण समजू. तर मी हा एक्स वायचं जे अलॉय आहे 60-40चं ते मी कन्सिडर करतो. कुठलेही घेऊ शकता, मी आता हे घेतो. थोड्या वेळानं आपण दुसरं एक अजून एक घेऊ एक्झाम्पल. ठीक आहे, आता 60-40चं सॉलिडिफिकेशन कसं होणार, तर 60-40चं सॉलिडिफिकेशन या लाईन मध्ये होणार. ठीक आहे, मी इथून वरती लाईन ड्रॉ करतो. ओके, असं सॉलिडिफिकेशन होणार त्याचं. ठीक आहे, कारण या पॉइंटला इथे तर ते सगळं लिक्विड असणार आहे. कारण का, दिस पॉइंट इज लाईंग अबाव लिक्विडस लाईन. ओके, याची लिक्विडस लाईन कुठली आहे, ही वरची, आणि सॉलिडस लाईन कुठली आहे, ही खालची. सो ऑब्विसली ह्या लिक्विडस वरच्या कर्वच्या वरती जे काय असेल ते एव्हरीथिंग विल बी लिक्विड. सो ह्या पॉइंटला सगळं लिक्विड असणार आहे. हे 60-40 जे काय तुम्ही अलॉय घेतलेलं आहे ते. आता ह्याचं सॉलिडिफिकेशन कसं होते ते आपल्याला चेक करावं लागेल. ठीक आहे, याचं सॉलिडिफिकेशन कसं होतं दॅट वी नीड टू चेक आउट. आता इथेपर्यंत आपण त्याचं टेम्परेचर घेतलं, काहीतरी आहे हे 1890 समजा किंवा 1900 डिग्री समजा. ठीक आहे, हे टेम्परेचर आपण असं समजू की दिस इज 1900 डिग्री सेल्सिअस. लिहून ठेवतो मी तर दिस इज 1900 डिग्री सेल्सिअस. सो ऑब्विसली इट विल बी इन लिक्विड. मग काय करा तुम्ही, त्याचं टेम्परेचर ड्रॉप डाऊन करा. का, बिकॉज वी आर ट्राइंग टू चेक आउट की हाऊ इट इज सॉलिडिफाईंग. ठीक आहे, किंवा हाऊ इट्स सॉलिडिफिकेशन ऍक्च्युअल टेक प्लेस. ओके, दॅट वी आर गोइंग टू चेक. सो काय करा की यू ड्रॉप डाऊन इट्स टेम्परेचर ड्रॉप डाऊन करा. टेम्परेचर खाली आणा, खाली आणा, खाली आणा, कुठेपर्यंत येईल, लिक्विडस लाईनला येईपर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये टेम्परेचर खाली येईल. आता लिक्विडस लाईनला आल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार आहे. कारण का, इथे मी लिहितो दिस अपर फेज विल बी इन लिक्विड, दिस मिडल फेज विल बी इन some part will be in a liquid phase and some part will be in solid phase. Okay, solid phase is also called as alpha. ठीक आहे, पण आता मी अल्फा लिहित नाही, ते अल्फा येईल पुन्हा तुम्हाला. ठीक आहे, आणि ह्या लाईनच्या खाली काय असणार आहे, हा खालचा जो कर्व आहे त्याच्या खाली एव्हरीथिंग विल बी इन सॉलिड स्टेज. ठीक आहे, आता या पॉइंटला आल्यानंतर काय होईल, कुणी पण मला सांगा, या लाईनवर टेम्परेचर इथून मी ड्रॉप केलं, इथेपर्यंत आल्यावर काय होईल, सॉलिडिफिकेशन स्टार्ट होणार सर. एक्झॅक्टली, सॉलिडिफिकेशन काय होईल, स्टार्ट होईल. ओके, सॉलिडिफिकेशन स्टार्ट होईल. आता ते सॉलिडिफिकेशन कसं होतं ते बघू आपण. ठीक आहे, आता या पॉइंटला असं समजू आपण, हा पहिला पॉइंट आहे. मी थोडस कलर चेंज करून घेतो इथे. ओके, या पॉइंटला काय झालंय, सॉलिडिफिकेशन स्टार्ट झालेला आहे. हा जो ग्रीन कलरचा मी डॉट दाखवलेला आहे छोटासा, तिथे सॉलिडिफिकेशन स्टार्ट झालं. आता सॉलिडिफिकेशन स्टार्ट झालं म्हणजे काय, की सम अमाउंट विल ट्रान्सफर इनटू सॉलिड स्टेज अँड सम अमाउंट विल रिमेन ऍज अ लिक्विड ओनली. बरोबर आहे. तर इथं काय करायचं की या पॉइंटला आल्यानंतर सम अमाउंट विल बी इन सॉलिड स्टेज, सम अमाउंट विल बी इन लिक्विड स्टेज. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की लिक्विडचं कंपोजिशन वेगळं असतं, सॉलिडचं कंपोजिशन वेगळं असतं. ठीक आहे, तर सॉलिडिफिकेशन कसं होतं बघा,
याच्यातून काय करायचं की एक टाय लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, टाय लाईन ड्रॉ केली. नेम दिस टाय लाईन एज दिस पॉइंट एज x1 and this point as a say y1. ठीक आहे, दोन पॉइंट झाले, एक x1 आणि एक y1. ओके, नंतर काय करायचं, टेम्परेचर काय होईल, तुम्ही प्रोसेस मध्ये आहे ना, हे काय थांबलेलं नाही या पॉइंटला, प्रोसेस मध्ये आहे. टेम्परेचर पुन्हा काय होईल, ड्रॉप. राईट, टेम्परेचर ड्रॉप होईल. नेक्स्ट पॉइंट समजा इथे आहे. ओके, नेक्स्ट टाइम पॉइंट कुठे आहे, इथे आहे. आता नेक्स्ट पॉइंट पासून जेव्हा तुम्ही टाय लाईन ड्रॉ कराल तेव्हा ती टाय लाईन मात्र थोडीशी कशी येईल, वेगळी येईल. ती टाय लाईन अशी दिसेल. ओके, तुमचा x2 असेल इथे, दिस विल बी x2 and this will be y2. ठीक आहे, तुम्ही कुठलंही बुक रेफर केलं तर हे एक्सप्लेन केलेलं दिसेल तिथे तुम्हाला, मी पण आता सांगतोच आहे तुम्हाला. ओके, असे नंबर ऑफ पॉइंट्स काय होत जातील आपण फॉर्म करू शकतो इथे. म्हणजे नंबर ऑफ पॉइंट्स आपण असे डिफाईन करू शकतो की जिथं वेगवेगळ्या टाईपचं काय असणार आहे, की वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळ्या टेम्परेचरला आपण हे काय करू शकतो, प्रोसेस थांबवून चेक करू शकतो की काय होणार. तर हे कसं होतं ते बघू आपण. या सगळ्यातून मी टाय लाईन ड्रॉ करतो आधी. म्हणजे ओके, सो हे असे x1 x2 x3 असे पॉइंट्स येतील खालीपर्यंत. दिस लास्ट पॉइंट विल बी ऑब्वियसली xn. ठीक आहे, and this last point on this side will be obviously yn. ठीक आहे, आता हे कसं होतं, आपण काय म्हणतोय की हा जो पहिली लाईन आहे किंवा हा जो पहिला पॉइंट आहे आपण त्याला x1 y1 म्हणू. ठीक आहे, हा जो पहिला पॉइंट आहे x1 y1 लाईन रिप्रेझेंट करणार. ठीक आहे, हा जो पॉइंट आहे इथे सम अमाऊंट इज इन सॉलिड स्टेज आणि सम अमाऊंट इज इन लिक्विड स्टेज, असं काहीतरी कंडिशन आहे. ठीक आहे, आता इथे असलेल्या सॉलिडचं हे काय असणार आहे, कंपोजिशन काय असणार आहे, तर ते सॉलिडचं कंपोजिशन कसं फाइंड आउट करणार, ह्या y1 पासून खाली काय करायचं, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. दिस विल बी कंपोजिशन ऑफ सॉलिड स्टेज. मग इथे काय पण येईल, जे काय येईल 20-80. ठीक आहे, 20% ऑफ x आणि 80% ऑफ y. आणि याच्यातून तर ऑलरेडी व्हर्टिकल लाईन आहेच या पॉइंटला. लिक्विड, ते लिक्विड कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे, 60% x आणि 40% y. ठीक आहे, आता जोपर्यंत हा पहिला पॉइंट आहे तोपर्यंत ठीक आहे, इथे आपण समजू शकतो. पण नेक्स्ट पॉइंटला जातो मी. ओके, नेक्स्ट पॉइंटला चेक करा. दिस पॉइंट ओके इज कनेक्टेड विथ दिस टाय लाईन x2 y2. म्हणजेच काय झालंय की सम मोर अमाऊंट इज ट्रान्सफर्ड टू सॉलिड स्टेज आणि लिक्विड मधलं थोडंसं काय झालंय, कमी झालं. आता हे मॅच कसं होतंय ते बघू आपण. एक लक्षात घ्या, y2 पासून खाली एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, इथे असं समजू आपण की याचं जे हे आहे कॉम्बिनेशन जे आहे ते 25% x आणि रिमेनिंग 75% y आहे असं समजू. आणि x2 कसा असणार आहे, ऑब्विसली x2 पासून खाली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. ओके, ती लाईन कुठे येईल, इथे येईल. ठीक आहे, जवळपास 70च्या आधी आहे, म्हणजेच आपण असं समजू की ती काहीतरी 68 आहे असं समजू. आणि रिमेनिंग 32% इज इन 68% x आहे मेटल आणि 32% y मेटल आहे. मला कुणी पण सांगाय तुमच्यापैकी की हे 25-75 किंवा हे इकडं 68-38 32 हे कुठेतरी मॅच होते का रे 60-40? कॅन एनीवन टेल मी? बघा इथे आता माझ्याकडे या टेम्परेचरला, म्हणजे आपण असं समजू की हे काहीतरी हे x2 y2 चं जे टेम्परेचर आहे हे काहीतरी आहे T2 टेम्परेचर आहे असं समजू आपण. ठीक आहे, हे T2 टेम्परेचर अराउंड असं समजू आपण की 1700 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 1700 डिग्री सेल्सिअसला ओके 60% 40% मेटल जे आहे XY मेटल ते मी चेक केल्यावर मला असं समजलं की 1700 डिग्री सेल्सिअसला ते दोन फेजेस मध्ये आहे. ओके, सॉलिड आणि
लिक्विड. मग मला थोडंसं वाटलं की अजून मी सॉलिडचं पण चेक करावं कॉम्पोजिशन आणि लिक्विडचं पण कॉम्पोजिशन चेक करावं. सॉलिडचं कॉम्पोजिशन चेक केल्यावर माझ्या लक्षात आलं की सॉलिडचं कॉम्पोजिशन आहे 25-75 आणि लिक्विडचं कॉम्पोजिशन जेव्हा मी चेक केलं तेव्हा मला लक्षात आलं की लिक्विडचं कॉम्पोजिशन आहे 68 आणि 32. मग मला सांगा की माझा फायनल मेटल तर आहे 60-40. मी जेव्हा हिटिंग चालू केलं त्या मेटलचं तेव्हा तर तो 60-40 होता आणि आता तर हे दोन्ही कॉम्बिनेशन मधलं काहीच 60-40 दाखवत नाही. बरोबर आहे, याच्यात काय दाखवत नाही, 60-40 दाखवत नाही. ठीक आहे, आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल की हे असं का होते आणि ह्याच्यापासून फायनली 60-40 मेटल कसा तयार होतो. तर हे स्टेप बाय स्टेप कन्व्हर्जन आहे. ठीक आहे, हे स्टेप बाय स्टेप कन्व्हर्जन आहे. आता तुम्ही हे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, मी काय सांगतो इकडे. हा जो Y2 पॉइंट आहे, ओके, हा Y2 पॉइंट मी थोडासा जवळ घेतो इकडे, थोडा कन्फ्युज होईल तुम्हाला. ओके, हा जो Y2 पॉइंट आहे इथे, हा Y2 पॉइंटला जर तुम्ही चेक केलं कॉम्पोजिशन तर ते किती येते 25-75. ठीक आहे, रिक्वायर्ड काय आहे 60-40. म्हणजे काय आहे की 40% Y मेटल रिक्वायर्ड असताना माझ्याकडे काय आहे की 75% Y मेटल आहे आणि 25% एक्स मटेरियल रिक्वायर्ड असताना, सॉरी 60% एक्स मटेरियल रिक्वायर्ड असताना माझ्याकडे किती आहे 25% एक्स मटेरियल आहे किंवा एक्स मेटल आहे. याचा अर्थ काय कि whatever solidified form or whatever solidified metal that I have at point Y2, okay, is rich in terms of Y metal, and it is showing lack in terms of X metal. म्हणजे काय की हे जे मेटल माझ्याकडे आहे at point Y2 solidified metal त्याच्यामध्ये Y जास्त झालाय आणि X कसा झालाय कमी झालाय. बरोबर आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही X2 पॉइंटला चेक करा. X2 पॉइंटला खाली येऊन बघा इथे किती आहे 68 आणि 32. ऍट द सेम टाइम माझ्याकडे जे लिक्विड मेटल आहे त्या लिक्विड मेटल मध्ये 60 च्या ऐवजी एक्स मेटल 68 आहे आणि 40 च्या ऐवजी वाय मेटल किती आहे 32 आहे. म्हणजे हे मेटल कसं आहे एक्झॅक्टली अपोजिट आहे. इट इज रिच इन टर्म्स ऑफ एक्स मेटल अँड इट इज लॅकिंग इन टर्म्स ऑफ वाय मेटल. बरोबर आहे. सॉलिडिफाईड मेटल जे असणार आहे माझ्याकडं इथे आत्ता म्हणजे ज्या मेटलचा पहिला फॉर्म जिथे न्यूक्लिएशन स्टार्ट होतं त्याचा कोर कुठल्या कॉम्पोजिशनचा असेल 25-75. ठीक आहे, आता आपण सॉलिडिफाय हा झाला पहिला पॉईंट न्यूक्लिएशन झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ. ठीक आहे, पुढचा पॉईंट घेऊ इथे आपण X3Y3. ठीक आहे, इथे लिहितो मी X3Y3. ठीक आहे, आता X3Y3 चेक करू आपण. X3 पासून खाली या, हे आहे लिक्विड मेटलचं कॉम्पोजिशन आणि Y3 पासून खाली आलं तर दिस इज द कॉम्पोजिशन ऑफ सॉलिड स्टेट. ओके, तर साधारणपणे चेक केलं आपण तर दिस विल बी अराउंड 32-68%. ओके, आणि हे जे आहे इकडचं लिक्विडचं मेटल X3 पॉइंट पासून खाली येणार हे साधारणपणे असं समजू की 74 आणि 26 आहे. ठीक आहे, चेक करा आता पुन्हा बघा Y3 शोविंग 32% X and 68% Y म्हणजेच काय इट इज रिच इन टर्म्स ऑफ Y. ओके, आणि इकडे X3 जर तुम्ही चेक केला तर इट इज रिच इन टर्म्स ऑफ X. आता याच्यावरून आपण एक कन्क्लुजन फाइंड आउट करू शकतो की जेव्हा सॉलिड मध्ये माझ्याकडे Y जास्त झालेला आहे तेव्हा लिक्विड मध्ये माझ्याकडे काय होतो Y कमी पडतो. सिंपल आहे, लॉजिक सिंपल आहे. जेव्हा सॉलिड मध्ये माझ्याकडे Y हा जास्त झालाय त्याच वेळेला ऍट द सेम पॉइंट ऍट द सेम टाइम माझ्याकडे लिक्विड मध्ये Y ऑब्विसली कमी पडतो. कारण तुम्ही कुठेतरी जर डोंगर उभा करत असाल तर कुठेतरी दुसरीकडे खड्डा पडलेला असणार आहे. ते साधारणपणे लॉजिक आहे इथे की इकडे जर माझ्याकडे Y जास्त होतोय याचा अर्थ इकडे काय होतोय Y कमी पडतोय. ओके, पुन्हा तुम्ही अजून सॉलिडिफाय केलं Y3 पॉइंटला चेक करा, थोडासा Y काय झाला कमी झाला म्हणजे 75 पासून 68 वर आला. ओके, त्यामुळे इकडे कसा झाला पुन्हा Y बघा अजून कमी झाला. Y 32 पासून काय झाला इकडे 26 ला आला आणि जे पर्सेंटेज X माझ्याकडे मागाशी 68 होतं ते काय झालं वाढून 74 झालं. ओके, तर हे असं तुम्ही नंबर ऑफ पॉइंट्सला वाढवत नेऊ शकता. ओके, तर आपण शेवटच्या पॉइंटला डायरेक्टली स्किप करू कारण सेमच प्रोसिजर आहे. शेवटच्या पॉइंटला जेव्हा तुम्ही याल इथे, ओके, हे YN जिथं लिहिलेलं आहे मी त्या पॉइंटला,
ठीक आहे, त्या पॉइंटला थोडासा मोठा करतो तो पॉइंट मी, दिसेल तुम्हाला. ठीक आहे, तर या पॉइंटला, ओके, या पॉइंटला काय होईल बघा, इथं सॉलिडिफाईड म्हणजे मॅक्झिमम म्हणजे 99.999% किंवा 100% म्हटलं तरी सुद्धा चालेल. या पॉइंटला सगळेच्या सगळे मेटल काय झालेलं असणार आहे, सॉलिड झालेलं असणार आहे. मग त्या सॉलिड झालेल्या मेटलची हे काय आहे, कंपोजिशन काय आहे, इथून खाली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. काय असणार आहे त्याचं कंपोजिशन, 60% X आणि 40% Y. ओके, बघा चेक करा, पहिला लेअर जो होता आपल्याकडं, त्या पहिल्या लेअर मध्ये किंवा पहिला जो आतला तुमचा सगळ्यात पहिल्यांदा जो एक ॲटम म्हणा किंवा सगळ्यात पहिल्यांदा जे युनिट जे सगळ्यात पहिल्यांदा जे सॉलिडिफाय झालं तुमचं सॉलिडिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये, त्याचं कंपोजिशन होतं 25% X 75% Y. आणि सगळ्यात शेवटी जे मटेरियल सॉलिडिफाय झालं, जे मेटल सॉलिडिफाय झालं, जे युनिट सॉलिडिफाय झालं, त्याचं कंपोजिशन किती होतं, 60-40. म्हणजे दिस इज अकॉर्डिंग टू आवर रिक्वायरमेंट. मी जे मेटल हीट केलं होतं ते कुठलं होतं, 60-40च होतं, बरोबर आहे. कुलिंग करताना नो डाऊट वेगवेगळं कंपोजिशन घेत घेत सॉलिडचं वेगळं लिक्विडचं वेगळं असं करत करत ते पुन्हा कुठे येतं, 60-40लाच येतं. दिस इज द प्रोसेस ऑफ सॉलिडिफिकेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन मेटल्स मिक्स करता आणि त्या दोन मेटल्सचं जेव्हा तुम्ही सॉलिडिफिकेशन करता, तेव्हा ते सॉलिडिफिकेशन हे अशा स्टेप्स मध्ये होतं. रिमेंबर दिस. ते सॉलिडिफिकेशन कोणत्या स्टेप्स मध्ये होतं, ते आता जशा स्टेप्स दाखवलेल्या आहेत त्या स्टेप्स मध्ये ते होतं. आधी सॉलिड मेटल काय होतं, एका मेटल मध्ये रिच होतं थोडंसं, ठीक आहे. त्याच वेळेला तेच मेटल लिक्विड मध्ये कमी पडतं आणि लिक्विड मध्ये त्याच वेळेला जे दुसरं मेटल असतं ते दुसरं मेटल कसं असतं, रिच असतं, थोडंसं जास्त असतं. ओके, तर हे थोडंसं होत राहतं, असं इम्बॅलन्स होत 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 ते काय होतं, शेवटी बॅलन्स होतं. आणि शेवटी बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला जे फायनली कंपोजिशन मिळतं, दॅट कंपोजिशन विल हॅव 60-40 मेटल. ओके, 60% X 60% Y. डज इट मीन, ठीक आहे, याचा अर्थ असा आहे का, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारतो तुम्हाला एक क्वेश्चन. ओके, याचा अर्थ असा आहे का, जर माझ्याकडे एक मेटल असं असेल, ओके, हे माझ्याकडे मेटल आहे आणि ह्या मेटलचं जर मी चेक केलं तर ह्या मेटलमध्ये मला असे लेयर्स दिसतील किंवा मी लेयर्स तयार करतोय असं समजा. ठीक आहे, असे वेगळे वेगळे. आणि हा एक मध्ये शेवटचा लेअर आहे असं समजा आपण. मला एक सांगा, असं असेल का रे की हे जे दिसतंय आता इथे मेटल, यातला हा मधला जो सगळ्यात सेंटरवाला जो हा लेअर आहे, ओके, ह्या लेअरचं कंपोजिशन वेगळं असेल आणि बाहेरच्या लेअरचं कंपोजिशन वेगळं असेल, असं असेल का? कारण मी आता जी प्रोसेस तुम्हाला सांगितली सॉलिडिफिकेशनची, ती तर अशीच काहीतरी सांगत होती ना, मधला लेअर हा रिच असतो एका मेटलमध्ये आणि शेवटचा लेअर जो असतो तो फायनली मिळतो तुम्हाला, असं असेल का? समन प्लीज आन्सर येस नो. चुकू दे, मी सांगतो तुम्हाला, काय एवढा इश्यू नाही, चुकलं तर चुकू दे. आन्सर करा, घाबरू नका. आवाज येतोय ना माझा? येस सर. कुणी ती सांगा, हे बरोबर आहे की चूक आहे? येस, रिझन सांगायची गरज नाही, बरोबर आहे की चूक आहे एवढं सांगा, रिझन मी सांगतो. नाही माहिती, नो आयडिया. हे असं असत नाही, असं असेल तर ते मेटल कुठल्याही ऍप्लिकेशनला उपयोगी पडणार नाही. जर एखाद्या मेटलचा सगळ्यात बाहेरचा लेअर वेगळं कंपोजिशन दाखवत असेल आणि सेंटरवाला लेअर जर सगळ्यात वेगळं कंपोजिशन दाखवत असेल तर इट इज ऑफ नो यूज. लक्षात ठेवा, मी जे सांगतोय दॅट इज अबाउट वन क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे एक जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे या मेटलमध्ये, एकदम स्मॉल क्रिस्टल स्ट्रक्चर, जे की आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली चेक करावं लागतं, त्या क्रिस्टल स्ट्रक्चर बद्दल बोलतोय मी. ठीक आहे, तर ते क्रिस्टल स्ट्रक्चर मी थोडंसं दाखवतो तुम्हाला. समजा ते क्रिस्टल स्ट्रक्चरचा पहिला जो युनिट आहे की जे सॉलिडिफाय झालं ते हे आहे. ओके, ह्याचं जे कंपोजिशन असणार आहे ते कंपोजिशन असेल 25% X 75% Y.
ठीक आहे. नंतर काय करेन मी, ह्याच्यावरचं काय होईल की याच्या नंतर याच्या पुढचा लेअर काय होईल, सॉलिडिफाय होईल. ठीक आहे. ह्याचं कंपोजिशन काय असेल, त्याच्या पुढचं कंपोजिशन असेल. थोडस आपण पुढे जाऊन नेक्स्ट स्टेपला 30 70. ठीक आहे. असं हे काय होत जाईल, हे क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होत जाईल. ह्यातला क्रिस्टल स्ट्रक्चर मधला प्रत्येक लेअर, प्रत्येक युनिट काय होईल, तुम्हाला वेगळं वेगळं कंपोजिशन दाखवेल. ओके. ओके. आणि क्रिस्टल स्ट्रक्चरचं जर सगळ्यात बाहेरचा लेअर जर तुम्ही चेक केला, तर तो बाहेरचा लेअर तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल. म्हणजेच तो किती असेल, 60-40. ही तुमची रिक्वायरमेंट होती ना मग अशी, तर त्या रिक्वायरमेंट प्रमाणे हा शेवटचा लेअर असेल. ओके. आता हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट तुमच्या ओल्ड सिलेबस मध्ये होता, आता नाहीये. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ कोरिंग. हे लक्षात ठेवा हा वर्ड, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ कोरिंग. आता ह्याला कोरिंग का म्हणायचं, कारण याच्यातला जो कोर आहे, तो कोर इज रिच इन टर्म्स ऑफ दिस वाय मेटल. म्हणजे वाय मेटल जरुरीपेक्षा जास्त आहे. जरुरी किती आहे, 40%. ऍक्च्युअल किती आहे कोर मध्ये, वायचं पर्सेंटेज 75%. ठीक आहे. मग ह्याच्यातलं पुढे पुढे तुम्ही बाहेर, त्याच्या बाहेरचा लेअर चेक केला तर अजून 70% आहे. त्याच्या बाहेरचा लेअर चेक केला तर 65%. असं खाली ड्रॉप होत 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 ते कुठे येतं, 40%. ओके. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ कोरिंग. कारण जो मेटल तुम्ही तयार करताय, तो मेटल एका कुठल्या तरी एका टर्म मध्ये तो सेंटरला किंवा कोरला कसा असतो, रिच असतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ कोरिंग. हा कन्सेप्ट होता सेपरेट, ह्याच्यावर शॉर्ट नोट यायची एक्झामला. ओके. आता येण्याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे, कारण न्यू सिलेबस मध्ये हे नाहीच आहे. ठीक आहे. समजलेलं आहे हाऊ सॉलिडिफिकेशन ऑफ एन अलॉय टेक प्लेस. येस. पहिल्यांदा लिक्विड मेटल मध्ये, लिक्विड स्टेज मध्ये असतं. ठीक आहे. लिक्विड स्टेज मधून ते काय होतं की सॉलिड स्टेज मध्ये येतं. सॉरी, लिक्विड स्टेज मधून ते काय होतं की त्याच्या सॉलिडस लिक्विडस लाईनला टच होतं. लिक्विडस लाईनला टच झालं की हळूहळू त्याचं सॉलिडिफिकेशन काय होतं, स्टार्ट होतं. सॉलिडिफिकेशन स्टार्ट झालं की ते 2 फेजेस मध्ये येतं, सॉलिड प्लस लिक्विड. जे लिक्विड असतं त्याचं कॉम्पोजिशन वेगळं असतं, जे सॉलिड असतं ते कॉम्पोजिशन वेगळं असतं. असं वेगळ्या वेगळ्या कॉम्पोजिशनचं कॉम्बिनेशन बनत 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 जेव्हा ती लाईन तुमची त्या खालच्या लाईनला म्हणजे सॉलिडस लाईनला जेव्हा टच होईल, तेव्हा तुमचं अॅक्युरेटली जे तुम्हाला पाहिजे होतं ते कॉम्पोजिशन काय झालेलं असतं, अचीव्ह झालेलं असतं. ओके. दिस इज सॉलिडिफिकेशन ऑफ ए बायनरी सॉलिड सोल्युशन किंवा बायनरी अलॉय असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा कुठल्याही 2 मेटलचा जेव्हा अलॉय बनलेला असतो, तेव्हा तो अलॉय असा बनतो. ओके. असा तयार होतो तो अलॉय. जेव्हा तुम्ही त्याचं दोन्हीचं मिक्सचर लिक्विड फॉर्म मध्ये नेऊन पुन्हा सॉलिडिफाय करता ना, तेव्हा ही सगळी प्रोसेस त्याच्या आतमध्ये होत असते. एकदा एक युनिट त्याचं सॉलिडिफाय होतं, ते एका टर्म्स मध्ये रिच असतं, पुन्हा त्याच्या बाहेरचा जो लेअर असतो तो वेगळ्या टर्म्स मध्ये रिच असतो. असं होत 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 फायनली त्याचं कंपोजिशन काय होतं, मॅच होतं. ओके. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. समजलेलं आहे. येस, नो. आवाज येत नाहीये का? एम आय ऑडिबल? येस. ओके. तर थोडंसं आता वेळ कमी आहे आपल्याकडं. ओके. तर आपण काय करू आता, पुन्हा हा जो पॉइंट आहे तो पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये मी नेक्स्ट लेक्चरला पुन्हा शिकवेन. ठीक आहे. आणि पुन्हा मी ज्या 2 डायग्राम घेतल्या, बायनरी सॉलिड सोल्युशनची फेज डायग्राम आणि युटेक्टिक सिस्टीमची फेज डायग्राम, आणि ह्या 2 डायग्राम पुन्हा एकदा शिकवून मी त्याच्यातली पार्शियल युटेक्टिक सिस्टीमची डायग्राम घेईन. ठीक आहे. हे युनिट अजूनही संपलेलं नाही. ओके. आणि माझी लगेच काही संपवायची इच्छा पण नाहीये. ते मला सिलेबस फास्ट घेऊन काही करायचं नाही, कारण हे फेज डायग्राम्स आहेत. हे जर तुम्हाला नाही समजलं तर कदाचित हा सब्जेक्ट पुढे काहीच समजणार नाही, कारण हे पुढे जाऊन सगळे असंच डायग्राम आहे. ठीक आहे. लक्षात आलं का, की तुम्ही 4th युनिट बघा, 5th युनिट बघा. ओके. हे सगळं असंच आहे सगळं पुढे. 6th युनिट मध्ये पण पुन्हा तेच आहे, ते टाइप्स ऑफ स्टील्स मध्ये वगैरे. ओके. हे नाही समजलं तर पुढे काय समजणार आहे, अजून कॉम्प्लिकेटेड डायग्राम्स आहेत पुढे आपल्याला. ओके. तर हे असं नाही चालणार, हे समजावंच लागेल तुम्हाला. त्यामुळे हे पुन्हा 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 शिकवेन. ज्यांना समजले त्यांनी, जरी समजलेलं असेल तुम्हाला तरी पुन्हा पुन्हा लक्ष द्या, एकदा फिट होऊन जाऊ दे तुमच्या ब्रेन मध्ये. आणि ज्यांना समजलेलं नाही त्यांनी तर लक्ष द्यावंच लागेल, तर काही नो ऑप्शन. ठीक आहे. आणि तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम वाटत असेल
तर जे काही तुमचा हे आहे डाऊट आहे तो डाऊट तुम्ही त्या जो आपला EMM चा ग्रुप आहे त्याच्यावर विचारा किंवा पर्सनली मला मेसेज करून जरी विचारला तरी सुद्धा चालेल, काही इश्यू नाही. ठीक आहे. We'll stop here for Yes, sir. today. Okay, we'll stop here for today. Someone please take the screenshot of the attendance, okay, and send me. आणि जे काही हा पार्ट आहे आता शिकवलेला तो मी पुन्हा एकदा रिपीट करेन, पुन्हा एकदा ते सॉलिड सोल्युशन आणि युटेक्टिक सिस्टम सांगेन आणि मग मी पार्शियल युटेक्टिक सिस्टम घेईन. ओके, तर पुन्हा पुन्हा सांगत राहीन मी. का पुन्हा पुन्हा सांगतो मी? सो दॅट दीज थिंग्स शुड गेट फिट इन युअर ब्रेन. ओके, म्हणजे हे कधीही विचारलं तरी हे ड्रॉ करता आलं पाहिजे. बायनरी सॉलिड सोल्युशनची फेज डायग्राम दिस वन, हे ड्रॉ करता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, फॉरगेट अबाउट मेटल्स, कॉपर निकेल सोडून द्या विषय थोडा वेळापुरता. पण आपल्याला हे माहिती आहे की एका मेटलचं टेम्परेचर जास्त असतं मेल्टिंग पॉईंट, एकाचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो. ओके, सो ऑब्विसली हे काय होतं, असा तिरका येतो याचा ग्राफ किंवा हे जे कर्व येतो. ओके, हे लक्षात ठेवा, फिक्स असते. ओके, सो विल स्टॉप हियर. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करू. ओके.